So this is the My Artifact episode number 1371. आजची तारीख आहे 16 डिसेंबर 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11:33. चला म्हणता म्हणता वर्ष केव्हा गेलं माहित पण नाही पडलं यार. बघ ना, आजची तारीख 16 डिसेंबर आहे. लिटरली इट जस्ट लाईक कम्प्लिटली 2018 चा इयर गेला. 4 डिसेंबर 2017 माझा टेस्ट झाली होती PMI मध्ये. 15 जानेवारी 2018 माझी जॉईनिंग झाली आणि त्याच्यानंतर जे दिवस गेले का, होळी केव्हा झाली, दसरा केव्हा झाला, दिवाळी केव्हा झाली, आता तर न्यू इयर येऊन राहिलाय. इट जस्ट लाईक एंड ऑफ द इयर. इट वॉज लाईक 10-11 महिने होत आहे मला. आणि हे दिवस कसे गेले काही माहित पण नाही. एवढा फास्टली गेले का बहुतच जास्त. आपल्याला एक हे बनवावं लागते, एक व्हिडिओ की ऑडिओ फॅक्ट, ज्याच्यामध्ये आपण वर्षभराचा रिव्ह्यू देतो का वर्षभरात माझ्यासोबत काय झालं, का कुठपर्यंत आपली प्रोग्रेस आहे वगैरे वगैरे. आपल्या टार्गेटच्या किती जवळ आहे, किती दूर आहे. सो याचा मी एक प्रकारे रिव्ह्यू देतो प्रत्येक इयर एंडला. तर तो रिव्ह्यू आज नाही आहे, कारण तो खूप मोठा रिव्ह्यू असतो. इट वॉज लाईक 1-1.5 घंटाचा खूप मोठा, आणि इट्स अ व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये असतो आणि तो काफी इम्पॉर्टंट असतो माझ्यासाठी तरी. सो मी त्याला थोडंसं प्रॉपरली बनवण्याचा प्रयत्न करतो, कारण त्या गोष्टीसाठी नाही का थोडस माइंडसेट पाहिजे, आणि देन सिच्युएशन आणि एन्व्हायरमेंट, या 2 गोष्टी प्रॉपर असेल ना तर मग मी बनवायला तयार आहे. बट कसं होऊन नाही राहिलं, कारण जो पण वेळ मला भेटून राहिलाय ना, तर नागपूरला राहतो तेव्हा माइंडसेट राहते, बट सिच्युएशन नाही राहत, कारण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड साठी, राईट. बट आता वर्धेला कसं आहे की सिच्युएशन राहते, म्हणजे मला प्रायव्हसी वगैरे भेटून जाते, बट माइंडसेट नाही राहत. कारण दिवसभरात आम्ही एवढं एन्जॉयमेंट करतो ना की रात्री जस्ट लाईक एन्जॉयमेंट साठी का असं असं बिलकुल असं माझे डोळे राईट ना अशी लक करत आहे केव्हा झोपतो मी. आजचा दिवस पण अशाच प्रमाणे होता. बहुत हे होऊन राहिलाय. सो आपण सुरू करू. या पहिले हा आर्टिफॅक्ट एपिसोड खतम करू. मी तो बनविल ऑफकोर्स, तो इयर एंड वाला रिव्ह्यू नाही का, तो एव्हरी इयर बनवतो मी. आणि ऑफकोर्स मला बघावं लागेल, कारण 16 तारीख आहे आणि या वीक मध्ये मला बनवायला लागेल. नाही जमत असेल तर ऑडिओ फॅक्ट ऑडिओ मध्ये बनवून घेतो मी, या नागपूरला वगैरे. बट बेटर आहे. पहिले एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला आता आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा आहे. सो लेट्स गो. आजची तारीख आहे 16 तारीख, आणि आज काय झालं, आज बापरे, म्हणजे आजचा दिवस आला, म्हणजे नागपूरला आलो ना तर माझा रुटीन बिलकुल सेम असतो. नाईट शिफ्ट असेल तर नाईट शिफ्ट मध्ये ऑफिस, मॉर्निंग असेल तर मॉर्निंग. थोडा वेळ भेटला तर आपण मोबाईल छेडायचा, लॅपटॉप छेडायचा, नाही तर झोपून जायचा. दॅट्स इट. वर्धेला आल्यावर आय कॅन इमॅजिन, मी सांगू शकत नाही का मी संध्याकाळी फ्री आहे का नाही. केव्हाही फोन आला लेट्स गो, केव्हा हे आला चलो. सो माझ्यासाठी बिलकुल एकदम सरप्राईज असते प्रत्येक गोष्टी जेव्हा वर्धेला येतो त्या, कारण खूप साऱ्या गोष्टी एकदम येते ना, फॅमिली, फ्रेंड वगैरे, आणि आपण एकदम आपल्या आवडणाऱ्या लोकांसोबत घिरून जातो. सो एकदम खूप गजब फिलिंग येते, आणि असं त्या फिलिंग मध्ये राहूशं वाटते. बट 1-2 दिवस ठीक आहे, पूर्ण वेळ नाही राहू शकत, कारण ही आपली लाईफ आहे ना, आपल्या लाईफ बद्दल विचार करावा लागतोच. सो त्यासाठी विचार करण्यासाठी आपल्याला नागपूरला जावं लागते आणि तडतड करावी लागते. त्याच्यानंतर आपण काही ना काही गोष्टी साध्य करतो, अँड देन आपल्या लाईफला बिकम बेटर बनवतो. व्हॉटएव्हर, ज्या या काही गोष्टी मी आता काही सांगत नाही, कारण राईट नाउ आय एम काइंड ऑफ लाईक कम्प्लिटली टायर्ड, आणि मला बहुत झोप लागली आहे. आणि मला उद्याचा प्रश्न येऊन राहिला की मला पिक्चर पण बघायचा आहे, ॲक्वामॅन. आणि 2 हे आहे,
शोज आहे. एक तर 12चा आहे आणि एक 3चा आहे. लिटरली सांगतो, मला नाही का ॲक्वामॅन आत्ता 9 9:30 शो बघायचा होता. 9चा शो बघितला की 9 ते 12 शो आलो असतो, झोपलो असतो. आणि देन उद्या कसं, उद्या माझी नाईट शिफ्ट आहे, तर मी कम्प्लिटली डे ऑफ घेतला असता. म्हणजे फुल माझ्यासाठी, म्हणजे ना मित्रांमध्ये, पूर्ण दिवस मी स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी. या कपडे प्रेस, सकाळी उठलो असतो 8 वाजता, कपडे प्रेस केले असते, जेवण केलं असतं, देन झोपलो असतो मस्त आरामात घारघोर. म्हणजे दुपारी करीब 3-4 वाजता, म्हणजे 1-2 वाजता झोपलो तर सरळ 5-6 वाजता उठून मग थोडीशी तयारी वयारी करून 9-9:30 वाजता निघेन. 10 वाजता पोहोचल्यानंतर मग तयारी करून वगैरे मग नाईट शिफ्ट, रात्री 12 ते सकाळी 7. बट उद्याचा माझा प्रश्न उडाला की उद्या मला समजा जर पिक्चर पाहायला जायचं आहे तर 3चा शो, 3 ते 6, तर मग मी झोपीन केव्हा, हाच प्रश्न उडाला. कारण झोप तर मला इम्पॉर्टंट आहे. नाईट शिफ्ट आहे तर आय हॅव टू बी झोप. सो बट तेवढी झोप लागणार नाही, कारण कसं आहे की जे रेस्ट ऑफ दी झोप लागेल ते आपण दुसऱ्या सकाळी, म्हणजे मंगळवारी सकाळी पूर्ण करू. राईट ना? तरी आता आपण कॉन्शियस आहे, तरी आपल्याला पिक्चर सगळ्यांसोबतच पाहू. या ॲक्वामॅन पाहायचा आहे म्हणजे पाहायचा आहे. या आणि ते ऑफिस शिफ्ट वगैरे ते पाहू पुढे. या sometimes you have to be practical, but sometimes you have to listen your heart. Yeah, so have to be listen your heart म्हणजे right now what I'm doing, listening my heart. मला झोप लागलेली आहे बहुत जास्त, आणि मला झोपायचं पण आहे. माझा बेड रेडी आहे, गादी रेडी आहे, एव्हरीथिंग इज रेडी. I just need to drop the artifact episode and just lay down. But मेरा दिल कह रहा है कि भाई आर्टिफैक्ट एपिसोड कर ले. And then, yeah, that's it. So I'm doing it. आज तर काय झालं यार, आजचा दिवस म्हणजे बापरे. आज सकाळी उठलो मी 8 वाजता. लिटरली सांगतो यार, वर्धेत आल्यावर माहित नाही का होतं यार, लवकर झोप उठते यार. म्हणजे मी किती वाजता झोपलो ना, 12 वाजता झोपू, 1 वाजता झोपू, सकाळी मी सांगतो, सकाळी मी 8 वाजताच उठून जातो यार. या एकदम अशी गुडगुड लागते पोटात, आणि डायरेक्ट संडास करायला जातो. संडास करून आलो का पोट साफ, नींद हराम. हायची झोपच गायब होऊन जाते. द फक. मग झोप गायब झाली का मग काय, मग काय थोडस मोबाईल छेडा, कपडे असेल तर कपडे प्रेस करा, नाही तर थोडस दात वगैरे घासा. मग त्याच्यानंतर मग आईने नाश्ता बनवला, नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर मग काय की आज दुपारी 3 वाजता वैभवच्या घरी मटणाला जायचं होतं. सो टाइम होता, या राईट ना आता 10 वाजले होते. मग काय, मग ते फिटिंग वाले आले होते, एसी फिटिंग करणारे जे लोक आहे ना, तर जे माझ्या घरी जो एसी आहे ना, तो हॉलमध्ये लावून होता खाली, त्याला वरती शिफ्ट केला. मग त्याच कामामध्ये मी बिझी होतो. हे आण ते कर, हे कर, अशी मदत कर, तशी मदत कर. ते लॅडर नेऊन दिली का, एक बार चेक करतो यार. लॅडर बहुतेक नेऊन दिली असेल, कारण इथंच आहे तेच तर. आय थॉट इट्स, कारण हे लॅडर बहुत महत्वाची आहे. चोरी होऊ शकते. व्हाय? कारण एक तर खूप हलकी आहे आणि इझिली कोणी पण नेऊ शकते. सो बेटर आहे का आपण याला थोडस प्रॉपरली ठेवू, म्हणजे उद्या जेणेकरून मोठ्या वडिलांच्या घरी नेऊन देऊ शकतो. तो गल्लीत राहीन तर ते लक्षातच राहणार नाही का आपण मोठ्या वडिलांकडून काही लॅडर पण आणली आहे. आणि सो व्हॉट वुड हॅपन, काय झालं मग,
हा, सकाळी उठलो मग ते कामच बिझी होतो. मग मग फोन आला वैभवचा, तयार होऊन जा म्हणे. सो आंघोळ वगैरे केली आणि देन गेलो मी. सो तिथे गेल्यावर आम्ही पहिले 4-5 जण, त्याच्यानंतर मग श्रुती ढोबळे इट वॉज लाईक खूप वर्षानंतर ती आली. काल आली होती वाढदिवसाला, आणि हॅव्हिंग रिअली नाईस टाइम स्पेंड विथ हर. आणि आज पण आली. सो इट डज फील्स रिअली ग्रेट. सो त्याच्यानंतर प्राची पण आली होती. बादल नव्हता. बादल वॉज कम्प्लिटली फिटला यार, तो बहुत फिटला या संडेला. सो हिडन, तो त्याचं कसं आहे, त्याचं काय झालं की त्याला संडेला ऑफिस. सो तो कसा, तो रात्री आला, एन्जॉय केलं रात्री पूर्ण. त्याच्यानंतर सकाळी उठून तो ऑफिसला गेला. मग ऑफिस मधून आला आणि आल्यानंतर मग आज काय झालं की आज सगळे एन्जॉयमेंट नाही का, ड्युरिंग 3 वाजेपासून ते 7 वाजेपर्यंत, 7 मोस्टली 8 वाजेपर्यंत. आणि तो आला करीब 6:30-7 वाजता. सो ही हॅज टू एन्जॉय जस्ट 1 hour एन्जॉयमेंट. त्याच्यामध्ये पण खूप कमी लोक होते. बट इनफ ऑफ बादल बद्दल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड नाही करता, बट ही वॉज लाईक बॅड लक होतं त्याचं, त्याला एन्जॉयमेंट करता नाही आलं. हा, सो काय झालं, तिथे मी गेलो 3 वाजता आपल्या ताईकडे नाही रे, वैभवकडे. आणि नॉनव्हेज व्हेज सगळेजण आले. मग आम्ही सेल्फी काढून राहिलो. सेल्फी काढण्याची जे मजा येते, इट वॉज लाईक रिअली अमेझिंग. हॅव्हिंग स्पेंड टाइम्स विथ फ्रेंड्स, बहुत गजब वाटतं. आणि हे अशी सिच्युएशन येतात ना, हे करीब नाही का 4-5 महिन्यामधून एकदा येते. हा, असं नाही मी एव्हरी वीकेंडला जातो तर हे सगळेजण भेटतात, बट एवढे सारे जण नाही भेटत ना. हा, कधी कोणाचं काम असते का, पढाई असते, कॉलेज असते, का कोणी आउट ऑफ टाउन असते, बट ते असतात. एक दिवस येते तेव्हा सगळेजण राहतात. सो त्या एक दिवस आज होता. सो त्यामुळे मी काही एकदम हे झालो, एकदम प्रभावित वगैरे, समथिंग लाईक दॅट. आणि इट डज फील्स रिअली ग्रेट टू एव्हरीवन. सगळे आले आणि मग सेल्फी काढून राहिलो. ते सेल्फी काढण्यामध्ये एवढी मजा रे, बहुतच मजा. म्हणजे आमच्या लोकांमध्ये नाही का, आमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये कसं आहे की प्लेस, टाइम मॅटर करत नाही. कुठेही असो, काही असो, सगळेजण आहे, जस्ट तिथेच मोमेंट बनवून जाते. बट कधी आहे का, प्रत्येकांना वेगवेगळे कामं असतात, त्यामुळे त्यांना जावं लागते. सो सिच्युएशन हॅज टू बी हँडल ऑन बोथ साइड. सो आपण ते फिगर आउट करू. बट खूप मजा आली. मग त्याच्यानंतर मग आम्ही तिथून गेलो, जेवण झालं, खूप जेवल्यानंतर मग पान खायचं होतं. तर कुठे गेलो पान खायला, आम्ही गेलो सावंगीला. वाय? कारण जो पीके पॅलेसचा पानवाला, तोच पानवाला खूप गजब पान बनवतो. सो तोचा पान खाल्ला सगळ्या जणांनी. पान खाल्ला आणि देन त्याच्यानंतर मग कुठे जायचं, मग चलो बा रोठाला. तो मग रोठ्याला गेलो. बॅड लक असं झालं की हिवाळा सुरू आहे, त्यामुळे रात्र लवकर झाली. तरी रोठ्याला गेलो. इट वॉज लाईक त्या पोल नाही का, ज्या पोलवर नाही का आम्ही हे खेळायचो, कॅट खेळायचो, पत्ते. तिथे तर पोरं तर चढू शकतात, बट मुली आमच्याकडे 2 होत्या, श्रुतिका आणि प्राची. आता या दोघींना त्या पोलवर चढवणं म्हणजे इट वॉज लाईक एकच आहे ना, एक प्रकारे मुवमेंटच आहे ना. सो त्या दोघींना वरती चढवणं आणि त्याच्यानंतर खाली आणणं, अरे वेरे बाप, बहुतच गजब होत ते. तो तिथे मग मुवमेंट एन्जॉय केला. यास, सेल्फी काढणं वगैरे. आणि देन मग परत आल्यानंतर मग बादल आला. मग बादलला घेऊन मग आम्ही तंदूर मध्ये गेलो. तंदूरचा चाय, इट्स अ तंदूर बट इट्स नॉट तंदूर, इट्स तंदूरचा चाय. तर तिथे गेलो, चाय पिला, फील्स रिअली ग्रेट. अँड देन
देन वापस मग सगळेजण स्कॅटर्ड झाले इकडे तिकडे. विशाल श्रुतिकाला काम होतं त्यामुळे ते दोघं जण इकडे तिकडे बिझी झाले. या दोघांना कचोरी खायची होती त्यामुळे आम्ही सेवाग्रामला आलो. म्हणजे किती फिरलो रे बापरे. म्हणजे विक्रमशिला टू सावंगी, सावंगी टू रोठा, रोठा टू तंदूर म्हणजे बॅचलर रोड, आणि बॅचलर रोड ते सेवाग्राम. अरे मेरे बाप. तिथे मग तिथे थोडं बहुत खाल्लं वगैरे काही नाही. मी तर काहीच नाही खाल्लं कारण ऑलरेडी बहुत काही खाऊन होतं. सो आय वोंट बी एबल टू इट एनिथिंग. सो ते ते लोकांनी एन्जॉयमेंट केलं. ते म्हणजे बादलला भूक लागली होती सो त्याने ते कचोडी वगैरे खाल्ली आणि सोबत प्राची पण होती. नाव बादल अँड प्राची हॅज टू बी अ प्रायव्हसी बिकॉज ते दोघ जण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे वगैरे वगैरे, आणि या दोघांना काही ना काही कुचूर मुचूर करायचं आहे. सो आम्हाला कळलं तेव्हा. सो इट जस्ट लाईक वैभव, मी आणि प्रशिक आम्ही तिघ जण तिथून एस्केप झालो, कटलो तिथून. आणि मग आम्ही प्रशिकला चाय प्यायचा होता. तो तंदूर मध्ये थोडा उशिरा आला आणि जेव्हा आला तोपर्यंत चाय खतम झाली होती. सो त्याला पुन्हा चाय प्यायचा होता. सो मग लेट्स गो रेल्वे स्टेशनचा चाय पिलो. मग तिथे रेल्वे स्टेशन चाय पिला आणि देन घरी आलो. सो या आता मी घरी आलो 9 वाजता घरी आलो. थोडं तोंड वगैरे धुतलं, जेवण वगैरे केलं, तुझं पिक्चर पाहतो म्हणलं, बट झोप एवढी लागून राहिली का बहुतच जास्त. सो जाऊ दे म्हणलं. सो मग आलो आता 35 एपिसोड देन स्लीप. राईट राईट. सो आजसाठी एवढंच. उद्या आहे मंडे आणि माझी आहे नाईट शिफ्ट. आणि उद्या मला पाहावं लागेल का मी उद्या केव्हा जाईन. मला समज जर कारण मला तर रात्री 12च्या वाजताच काम आहे. सो मला काही लवकर जाऊन काही फायदा होणार नाही तिथे. जस्ट लाईक इथेही झोप नाही तिथेही झोप नाही. बट बेटर आय हॅव टू स्लीप हिअर. बट उद्या आपल्याला ॲक्वामॅन पाहायचा आहे म्हणजे आहे. आणि उद्या रात्री 12 वाजता. सो इट जस्ट लाईक यू हॅव कम्प्लीट 24 hours. कम्प्लीट 24 म्हणजे पूर्ण 24 घंटे आहेत रे उद्याचा. सो जस्ट लाईक या 24 घंट्यामध्ये 8 घंट्याची झोप आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर थोडासा नाश्ता केला, जेवण केलं का पुन्हा झोप. ऍटलिस्ट 4-5 घंटे का थोडस आपल्याला 12 वाजेपर्यंत सर्व्हाइव्ह राहता येईल. मग देन ॲक्वामॅन अँड देन मग संध्याकाळी मी करीब 8-8:30-9 वाजता वगैरे निघून जाईन. मी रेल्वे स्टेशन बघतो कोणती गाडी आहे का आणि 8-9 वाजता निघून जाईन. 11 वाजता वगैरे जरी पोहोचलो तरी हॅड इनफ आहे. 10 वाजता जरी पोहोचलो हॅड इनफ आहे. 10 वाजता पोहोचलो, तयारी केली, 12 वाजता ऑफिस, आणि मग 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ऑफिस, आणि देन 7 वाजता आलं का देन झोप. सो ते पाहू पुढे. आता राईट नाऊ आय नीड स्लीप. सो कारण रुटीन आता कम्प्लिटली इन्व्हर्स होत आहे. गेले आतापर्यंत आपण रात्री झोपत होतो, ऍटलिस्ट 12 ते 7 दरम्यान होतो, तो झोपण्याचा टाइम होतो. बट या टायमाला मला आता काम करायचं आहे आणि ज्या टायमाला मी असंच टाइमपास करत होतो तिथे मला झोपायचं आहे. सो इट्स अ कम्प्लिटली इन्व्हर्स. सो माझ्या थोडसा हेल्थला थोडासा इश्यू होऊ शकते. सो मी थोडस प्रिकॉशन घेण्याचा प्रयत्न करेन. खाणं कमी राहील. काल मी खूप कमी खाल्लं होतं, दॅट इज गुड. बट आज मी थोडं जास्तच खाल्लं. म्हणजे कसं की ते पनीर म्हणजे पहिले घरी जेवण केलं आळण, ते बहुत गजब झालं. आळण खाल्लं तरी थोडंसं खाल्लं, जास्त नाही खाल्लं. त्याच्यानंतर मग यांच्यासोबत पनीर पण खाल्लं, नॉनव्हेज. तिथे गेलो ते नॉनव्हेज सोबत मी नॉनव्हेज नाही खाल्लं, पनीर खाल्लं. बट साला ते एवढं मस्त झालं का थोडं जास्तच खाल्लं. आणि सोबत ते भात वगैरे ते खाल्लं. आणि देन त्याच्यानंतर मग चाय पिलो. मग बाहेर वगैरे जास्त काही खाल्लं नाही. तो पान खाल्ला, इतका हेवी होता बहुतच जास्त. आणि मग देन त्याच्यानंतर मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर पुन्हा जेवण केलं.
सो बहुत खाल्लाय आज. आणि त्याच्यानंतर मी जास्त वॉक पण नाही केला. आता 45 एपिसोड मध्ये वॉक करून राहिलोय, बट या वॉक येस. आणि मला खूप जास्त झोप लागली आहे, सो प्रिकॉशन घेतो. या नागपूरला राहिलो तर प्रिकॉशन ऑफकोर्स. आपला डब्बा छोटूसाच आहे. या आणि आपली कसं आपण कसं बहुत हे राहतो, म्हणजे एक प्रकारे मी स्वतःला ऍक्च्युअली नाही का जास्त एक्सरसाइज नाही करत, पण मी वॉक खूप करतो यार, बहुत जास्त. लाईक चलो वॉक भी चलते हैं. तर मी काय करतो, माझ्या टेरेसवर जातो, कानात हेडफोन घालतो, 1-1.5-2 घंटा कसे जाते त्या टेरेसवर मलाच नाही माहित. मी मस्त वॉक करतो यार, खूप भयानक वॉक करतो. आणि याच्यामध्येच माझी एक्सरसाइज होते, माझं हेल्थ पण मेंटेन राहते. मी जास्त जेवत नाही, त्यामुळे मला काही जास्त हे होत नाही. वर्कआउट पण खूप जास्त करत नाही, कारण करतच नाही ना. ह्या लिटरली मी कुठे जिम मध्ये जातो आणि माझं सगळं जवळपास आहे, ऑफिस रूम वगैरे, राईट. बट मी टेरेसवर खूप जास्त वॉक करतो, त्यामुळे मला जिमची वगैरे काही गरज नाही. आणि माझा हेल्थ इश्यू पण थोडा कॉन्टॅक्ट मध्ये आहे. बट प्रॉब्लेम हे एक आहे की आता माझा जो रुटीन आहे तो काफी इन्व्हर्सली राहणार. म्हणजे इन्व्हर्स म्हणजे ज्यावेळेस झोपत राहते त्यावेळेस मला काम करावं लागणार. सो इट डज रिअली अफेक्ट ऑन माय बॉडी. सो आय हॅव टू बी अ प्रिकॉशन अबाउट दॅट, राईट. तरी माझ्या बॅग मध्ये नेहमी पॅरासिटामॉल वगैरे असते. सो येस. So right now I just feel really good. Everything is good. Everything is fine. So this is it. This is the end. This is the my artifact episode number 1361 71. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.